10 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 331 पासून पुढे. का एकचु पुरुष जैसा अनुसरत नवा रसा नवविधू ऐसा आवडो लागे. तेवे बुद्धीचे एक जाणणे श्रोत्रादी भेदे येणे. बाहेरी इंद्रियपणे फाके जे का ते पृथग्विद कारण कर्माचे इया कारण. तिसरे गा जान नृपनंदना आणि पूर्व पश्चिम वाहनी निघालिया ओघाचिया मिळणी. होय नदी नदपानी एकची जेवी तैसी क्रियाशक्ती पवनी. असे जे अनपायिनी ते पडली नाना स्थानी नाना होय. जे वाचे करी येणे ते तेची होय बोलणे. हाता आली तरी घेणे देणे होय. अगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही. अधोद्वारी दोही शरणे तेची. कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी. करिता तेची शरीरी प्राणु म्हणजे. मग ऊर्ध्वीच्या रिना निगा पूर्ती तेची शक्ती पैगा. उदानु ऐसिया लिंगा पात्र झाली. अधोरंध्राचे निवाहे अपानु हे नाम लाहे. व्यापकपणे होय व्यानु तेची. आरोगिले नित्रसे शरीर भरी सरिसे. आणि न सांडिता असे सर्व संधी. ऐसिया इया राहटी मग तेची क्रिया पाठी. समान ऐसे किरीटी बोलिजेगा आणि जांभई शिंक ढेकर. ऐसेसा होतसे व्यापार नाग कुर्म कृकर इत्यादी होय. एवं वायूची हे चेष्टा एकेची परी सुबटा. वर्तनास्तव पालटा येतसे जे ते भेदली वृत्तीपंथे. वायू शक्ती गा येथे कर्म कारण चौथे ऐसे जान. आणि ऋतू बरवा शारदू शरदी पुढती चांदू. चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. का वसती बरवा आरामू आरामी ही प्रिय संगमू. संगमी आगमो उपचारांचा. नाना कमळी पांडवा वेकासू जैसा बरवा. वेकासी ही यावा परागाच तो. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तैसी सर्व वृत्ती वैभवी. बुद्धीची एकली बरवी. बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकुची निर्मळा. जे अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे. सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे. अर्जुना येथ जाणावे देव म्हणे. एवं माने तुझी आयनी तैसी कर्म जाताची हे खाणी. पंचविध आकरणे निरोपिली आता हेची खाणी वाढे. मग कर्माची सृष्टी घडे जिही ते हेतुही उघडे दाऊ पाचे. शरीर वांग मनयोभिर्यत कर्म प्रारंभते नर. न्यायम वा विपरीतम वा पश्यन्ते तस्य हेतव. तरी अवसात आली माधवी ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्प पुंजदावी पुष्प फळाते. का वार्षी आणि जे मेघू मेघे दृष्टी प्रसंगू. वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणाते विये. अरुणे सूर्योदय होये. सूर्ये सगळा पाहे दिवो जैसा. तैसे मन हेतू पांडवा होय कर्म संकल्प भावा. तो संकल्प लावी दिवा वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा दावे कृत्य जातांच्या वाटा. तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाच्या. तेत शरीराधिक दळ वाढे. शरीराधिका हेतुची घडे. लोह काम लोखंडे निर्वाळजे जैसे. का तातू वाचा ताना तातू घालिता वैरना. तो तंतूची विचक्षणा होय पटू. तैसे मन वाचा देहाचे कर्म मनादी हेतुचे रचे. रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. येत शरीरादिके कारणे तेच हेतू केवी हे कोणी. अपेक्षिजे तरी तेने अवधारी जो. आहे का सूर्याचिया प्रकाशा हेतू कारण सूर्यचु जैसा. का उसांचे कांडे उसा वाढी हेतू.
नाना वाग देवता वानावी, ते वाचाची लागे कामवावी, का वेदा वेदेची बोलावी, प्रतिष्ठा जेवी, तैसे कर्म शरीरादिके, कारण हे कीर ठाऊके, परी हे चिनचुके, हेई येथ. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, एकच पुरुष नवरसांचे आविर्भात भाव दाखवू म्हणजे 9 प्रकारचा वाटतो. तसे बुद्धीचे एकच ज्ञान श्रोत्रादी भिन्न भिन्न इंद्रियाद्वारे जे बाहेर फाकते. हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय. आणि जसे मूळचे एकच पाणी पूर्व पश्चिम दिशांनी प्रवाहित होऊ लागले की त्याला नदी नद अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात, तशी प्राणवायूमध्ये शाश्वत असणारी क्रियाशक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळी नावे पावते. ती क्रियाशक्ती वाचेत आली की तिला बोलणे म्हणतात. हाताच्या ठिकाणी आली की तिला देण्याघेण्याचा व्यवहार होतो. अरे, पायांची गती ही प्राणवायूची शक्ती आहे. मलमूत्र स्वर्ग ही क्रियाही तिचीच. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता होत असता तिलाच प्राण असे म्हणतात. मग त्याच शक्तीच्या हृदय देशाच्या वरील व्यापारास उदान कंठस्थ वायू असे नाव प्राप्त होते. तिलाच गुदद्वाराने बाहेर येताना अपान असे म्हणतात. ती सर्व शरीर व्यापनी झाली म्हणजे व्यान अशी संज्ञा पावते. सेवन केलेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून ती सर्व सांध्यामध्ये भरली जाते. अर्जुना, अशा या क्रियानंतर त्या शक्तीला समान असे म्हणतात. जांभई, शिंक, ढेकर वगैरे व्यापार क्रियाशक्ती ते नाग, कूर्म, कोरकर इत्यादी उपप्राणांचे होत. अर्जुना, याप्रमाणे हे सर्व एकाच वायूचे खेळ असून स्थानभेदाने तिला भिन्न भिन्न माया प्राप्त होते. वेगवेगळ्या ठिकाणी आपले व्यवहार चालवणारी जी प्राणशक्ती, ते कर्माचे चौथे कारण जाण. शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू, त्यात शुद्ध पक्षाचा चंद्र, त्यात पौर्णिमेचा योग जसा उत्तमच, अथवा वसंत ऋतू, उत्तम बाग, प्रिय पुरुषाचे सानिध्य वगैरे एक जुळून इतर उपकारांची अनुकूलता असावी. अथवा अर्जुना, कमल जसे विकसित झाले की शोभते व त्या विकासातच जसा परागाचा उठाव विशेष चांगला, वाणी कवित्वाने मंडित असावी, त्यातही रसिकतेची भर असून त्या रसिकतेच्या परतत्वविषयक विचार असावा. त्याप्रमाणे सर्व इंद्रिय वृत्तींच्या ऐश्वर्यात एकटी बुद्धी श्रेष्ठ होय व उलट तिलाही इंद्रियांच्या अनुकूलतेने शोभा येते. इंद्रिय समुदायांच्या प्रौढीला शोभा देणारी एकच गोष्ट म्हणजे त्या त्या स्थानांच्या देवतांची अनुकूलता ही होय. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. हा जो देवतांचा समुदाय ते कर्माचे 5वे कारण होय. अर्जुन आहे, हे ध्यानात ठेव. त्याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल असे कर्माच्या 5 प्रकारच्या कारणांचे निरूपण केले. आता ज्या हेतूंच्या योगाने 5 कारणरूपी खान वाढते व मग सर्व कर्मांची रचना होते, ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट सांगतो. वसंत ऋतू आला असता जो वृक्षवेलींना नवीन पालवी फुटण्यास कारण होतो व त्या पालवीपासून फुलांचे गुच्छ व त्या फुलांपासून फळांची उत्पत्ती होते. अथवा पावसाळा ढग आणतो, ढगांमुळे वर्षा होतो व त्या वर्षामुळे धान्यप्राप्ती वगैरे सुखभोग घडतात. किंवा पुरेला अनुदय झाल्यानंतर सूर्य उगून जसा सगळीकडे प्रकाशमय होतो, त्याप्रमाणे पांडवा, कर्माच्या संकल्पाला मन हे हेतू कारण आहे असा संकल्प झाला म्हणजे वाचे वाटे त्याचा उच्चार होतो. मग वाणीच्या प्रकाशाने कर्माची वाट स्पष्ट होऊन तो कर्ताजीव कर्माच्या व्यापाराला लागतो. तेव्हा शरीरातील इंद्रिय समुदाय कर्मादी व्यापाराला हेतू कारण होतात. जसे लोखंड लोखंडानेच घडवावे लागते, अथवा कुशाग्र बुद्धे तंतूपर्यंतच्या पाण्यात आडवे धरून तंती भरत गेले असता त्या तंतूचेच वस्त्र होते. जसे रत्नांचे पैलू रत्नानेच पाडले जातात, तसेच मन, वाचा, देह यांचे कर्मही मनादी कारणामुळेच घडते. येथे कर्माला कारणीभूत असणारी वेगवेगळी इंद्रिये हीच त्याला हेतू कशी, अशी जर कोणा जाणून घ्यायची इच्छा असेल तर सांगतो ऐक. असे पहा की सूर्याच्या प्रकाशाला व सूर्यप्रकाशाच्या दर्शनाला हेतू व कारण जसा सूर्यच, किंवा उसाचे एक कांडे जसे दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू, अथवा वाणीला कार्यक्षम करणारी वाकदेवतेची स्तुती करणे झाल्यास जसा वाणीचाच उपयोग करावा लागतो, किंवा शब्दराशी जो वेद त्याची थोरवी शब्दांनी सांगावी, तसे कर्माला शरीरादी इंद्रिय कारणीभूत आहे हे खरे असले तरी शरीराधिकच कर्माला हेतू आहेत हेही खोटे नाही. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.